चला. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनैया सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026, त्याचबरोबर आपला जो CTET 2026 या परीक्षेसाठी सुद्धा हा कन्सेप्ट उपयोगित येणार आहे. पेडागॉगी या सेक्शनामध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील पहिला प्रकरण आहे अध्यापन अभियोग्यता, टीचिंग ॲप्टिट्यूड. या घटकाच्या आधारित 100 नवीन कन्सेप्ट तुम्हाला घेऊन आलेले आहे. हे सगळं 100 कन्सेप्ट आपण लक्षात ठेवला पाहिजे. बोर्ड लिहिलेली माहिती आपण आपल्या नोटबुक मध्ये कलर पेनने लिहून घ्या. आता 7 कन्सेप्ट मी सांगितलं, आता 8वा कन्सेप्ट बघूया. ए टीचर wants to use a traditional teaching aids. शिक्षकांची इच्छा आहे की ट्रेडिशनल टीचिंग एड्सचा वापर करतो. म्हणजे 2 प्रकारचे टीचिंग एड्स आहे. टीचिंग एड्स म्हणजे शिक्षक एक कन्सेप्ट विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्या अध्यापना संबंधित वस्तू, अध्यापना संबंधित एखादा घटक अध्यापन व्यवस्थित शिकवण्यासाठी टीचिंग एड्सचा वापर करतो, शैक्षणिक साहित्यांचा वापर करतो. तर शैक्षणिक साहित्यामध्ये 2 प्रकारचे आहे. एक जुने शैक्षणिक साहित्य आणि एक नवीन शैक्षणिक. नवीन म्हणजे आधुनिक काळातील, त्याला डिजिटल सुद्धा आपण म्हणू शकतो. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारित शैक्षणिक साहित्य, जुने शैक्षणिक साहित्य. आता इथे हे खूप ट्रिकी क्वेश्चन आहे, कन्फ्युजिंग क्वेश्चन्स आहे. ए व्हाईट बोर्ड विथ मार्कर्स. व्हाईट बोर्ड विथ मार्कर्स हे जुने आहे का नवीन आहे, हे थोडं गोंधळ. डिजिटल बोर्ड हा नवीन टीचिंग एड्स आहे. तर व्हाईट बोर्ड विथ मार्कर पेनले आपण व्हाईट बोर्ड वरती लिहितो, हा जुने टीचिंग एड्स आहे, ट्रेडिशनल टीचिंग एड्स आहे. इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ट्रेडिशनल टीचिंग एड्स. लक्षात घ्या. नेक्स्ट 9वा कन्सेप्ट. द मेन ऍडव्हान्टेज ऑफ युझिंग कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. CBT टेस्ट म्हणजे काय? कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. आपण आता कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, तुम्ही नेटचे एक्झाम दिलात, ऑनलाईन एक्झाम आपण म्हणतो. कॉम्प्युटर बेस्ड टेस्टचा काय फायदा होतो, तर रिझल्ट लवकर डिक्लेअर करता येतो, विद्यार्थ्यांचा स्कोर लगेच लक्षात येतो, विद्यार्थ्यांचा फीडबॅक लक्षात येतो. इट अलाउज फॉर इमिडिएट स्कोरिंग. विद्यार्थी किती मार्क्स घेतलेले हे लगेच आपल्याला कळतो. आणि फीडबॅक, विद्यार्थ्यांचा फीडबॅक सुद्धा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने लक्षात येतो लवकर. 10वा कन्सेप्ट आहे द कॅरेक्टरिस्टिक ऑफ एन ॲडोलसंट लर्नर. लर्नर मध्ये 2 प्रकार. आता ॲडोलसंट लर्नर आणि अडल्ट लर्नर. अडल्ट लर्नर म्हणजे प्रौढ विद्यार्थी. ॲडोलसंट लर्नर हा 8वी 9वी, विशेष म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी मध्ये शिकणार जो विद्यार्थी असतो तो अडल्टसंट लर्नर. हे कोणाचा ऐकत नसतो, लई आगाऊ असतो, भिकार छोट असतो. सॉरी बर का. एवढं टेन्शन देतात आई वडिलांना, शिक्षकांना, ते ऐकतच नाही. कितीही सांगा, कितीही ओरडून सांगा, हे ॲडोलसंट लर्नर ऐकत नाही. मग ते कोणाचं ऐकतात? ते ऐकतात त्यांच्या मित्रांचे. ते ऐकतात जिथं त्यांनी जाऊन खेळत असतो, जिथं जो जाऊन राहत असतो, जे गल्लीत, सोशल ग्रुपचा आणि त्यांचा पियर ग्रुप म्हणजे त्यांचा जो क्लासमेट असतो, क्लासमेटचा प्रभाव त्या विद्यार्थ्यावरती जास्त असतो. त्याचा फ्रेंड सर्कलचा प्रभाव त्या विद्यार्थ्यावरती जास्त असतो. कोणावरती? ॲडोलसंट लर्नरवरती. सॉरी बरं का. चला आता 11वा कन्सेप्ट. द प्रायमरी पर्पज ऑफ मूक. द प्रायमरी पर्पज ऑफ मूक. मूक म्हणजे काय? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. आता हे मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस घेण्याची काय गरज आहे?
काय ऍडव्हान्टेजेस आहे? द प्रायमरी पर्पज ऑफ the primary purpose of MOOC, the purpose of MOOC is MOOC चा मेन उद्देश काय आहे, कशासाठी MOOC हा सध्या देशात वापर करण्यात येत आहे? तर MOOC मुळे टू प्रोव्हाइड फ्री हाय क्वालिटी एज्युकेशन टू अ लार्ज नंबर ऑफ लर्नर वर्ल्ड वाईड. जगातील विद्यार्थ्यांना फुकट आणि उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याचा काम ही MOOC करीत आहे. MOOCच्या द्वारे जो विद्यार्थी लर्नर आहे, ज्यांना इच्छा आहे, जो इंटरेस्टेड आहे, अशा विद्यार्थ्याला क्वालिटी एज्युकेशन फुकट मध्ये देण्याची कामं ही देतात. काय MOOC देतात याला म्हणतात ना. नेक्स्ट 12वा कन्सेप्ट, रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे काय? प्रतिबिंबात्मक अध्यापन. अध्यापनामध्ये 3 लेवल्स आहे, 3 स्तर आहे. मेमरी लेवल, 3 लेवल, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. खालचा जो आहे त्याला मेमरी लेवल, हे साधा स्टेप्स आहे. शिक्षक शिकवतात, विद्यार्थी फक्त पाठांतर करतात, ऐकतात आणि पाठांतर करतात. त्याच्या काही लक्षात येत नाही, त्याला काही समजत नाही. दुसरा स्टेप्स आहे अंडरस्टँडिंग लेवल. शिक्षक शिकवतात, विद्यार्थी ऐकतात, विद्यार्थी समजून घेतात, परंतु वापर करता येत नाही कन्सेप्ट. तिसरा आहे तिसरं म्हणजे याला आपण हाय लेवल म्हणतो, एकदम भारी लेवल. इथे शिक्षक शिकवतात, विद्यार्थी ऐकतात, विद्यार्थी समजून घेतात, नंतर तो समजून घेतलेला घटक, तो समजून घेतलेले विषय, तो समजून घेतलेले कन्सेप्ट स्वतःच्या जीवनामध्ये वापर करतात. त्याला रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. आता इथे रिफ्लेक्टिव्ह लेवल कशाला म्हटलं पाहिजे? ए टीचर डिझाईन्स अ लेसन प्लॅन. शिक्षक एक लेसन प्लॅनचा तयार करतो. कशा पद्धतीचा लेसन प्लॅन? दॅट एनकरेजेस, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करतो. दॅट एनकरेजेस द स्टुडंट्स, विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो, प्रोत्साहन देतो. कशासाठी? टू यूज देअर प्रियर नॉलेज, विद्यार्थीमध्ये असलेले ज्ञान, आधी जे काय बेसिक नॉलेज आहे विद्यार्थी म्हणजे, जे काय विद्यार्थी म्हणजे प्रियर नॉलेज आहे, पूर्व ज्ञान आहे, त्या पूर्व ज्ञानाचा वापर करून आणि पर्सनल एक्सपिरियन्सेस टू लर्न अ न्यू कन्सेप्ट, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अनुभवाच्या सहाय्याने नवीन कन्सेप्ट विद्यार्थी शिकत असतो. अशा पद्धतीचा लेसन प्लॅन शिक्षकाने तयार केला पाहिजे की ते लेसन विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा वापर करून, विद्यार्थ्यांच्या स्वतःचा अनुभवाचा वापर करून नवीन कन्सेप्ट विद्यार्थी शिकला पाहिजे. दिस अप्रोच इज अलाइन्ड विथ रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. अशा पद्धतीचा दृष्टिकोनाला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग असे म्हणतो. आता 13वा कन्सेप्ट बघूया. ए टीचर युजेस अ व्हरायटीज ऑफ चार्ट्स, डायग्राम्स अँड मॉडेल्स टू एक्सप्लेन अ कॉम्प्लेक्स कन्सेप्ट. शिक्षक विविध प्रकारचे चार्ट्स, चित्र, तक्ता, डायग्राम्स आणि मॉडेल्सचा वापर करून कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट, गुंतागुंतीचा कन्सेप्ट, क्लिष्ट कन्सेप्ट, अवघड घटक शिकवतो. अवघड घटक, अवघड संकल्पना मुलांना शिकवत असताना शिक्षक विविध प्रकारचे चार्ट, डायग्राम्स आणि मॉडेल्सचा वापर करतो. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट मेथड. याला आपण पारंपरिक पद्धतीचा म्हणजे ओल्ड मेथड आपण म्हणतो. जुने शैक्षणिक साहित्याचा वापर करून टीचिंग करीत आहे असं आपण समजून घेतलं पाहिजे. टीचिंग एड्स सपोर्ट्स ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टम. 14वा कन्सेप्ट, इट डिस्क्राइब्स द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ कॉग्निटिव्ह लर्नर. कॉग्निटिव्ह लर्नर
कॉग्निटिव्ह म्हणजे अरिवू आपण म्हणतो. अरिवू म्हणजे समजून घेणारा, ज्ञान ज्ञान ग्रहण करणारा विद्यार्थी. हे लय समजूतदार आहे होतो माणूस, लय समजूतदार आहे. लगेच त्याला समजतो. आपण म्हणतो हे लय शहाणा आहे होता. समजून घेणारा कॉग्निटिव्ह, त्याच्याकडे थोडं अवेअरनेस आहे. आता कॉग्निटिव्ह लर्नर कोणाला म्हटलं पाहिजे? दे आर इंटरेस्टेड इन हाऊ इन्फॉर्मेशन इज प्रोसेस्ड अँड हाऊ कन्सेप्ट आर मेंटली ऑर्गनाइज्ड. एक ज्ञान कसं प्रोसेस करता येतो आणि स्वतःच्या डोक्यामध्ये मेंटल तो कन्सेप्ट कसं निर्मिती व्हायला पाहिजे हे समजून घेणारा विद्यार्थ्याला कॉग्निटिव्ह लर्नर, ज्ञान रचना करणारा हा विद्यार्थी असतो. ज्ञानात्मक विद्यार्थी हा फक्त विद्यार्थी नाही, ज्ञानाच्या आधारे तो कन्सेप्ट समजून घेणारा विद्यार्थी असतो, त्याला कॉग्निटिव्ह लर्नर. म्हणून आपणही कॉग्निटिव्ह लर्नर व्हावी ही शुभेच्छा. धन्यवाद.